आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही ललित कला आहेत, मानवाचं जीवन समृद्ध करणाऱ्या ज्या काही 64 कला आहेत, त्याच्यातल्या ज्या काही प्रमुख 6-7 कला आहेत, त्या कलेचा व्यासंग असलेला, त्या कलेच्या सानिध्यात राहणारा भालचंद्र नेमाडेंसारखा माणूस ज्या व्यक्तीबद्दल असं म्हणतो की ह्या माणसासारखी 100 माणसं प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये जर उगवली तर ते गाव आणखी समृद्ध होतं, संपन्न होतं, सर्वार्थाने परिपूर्ण होतं. तुम्ही अध्यात्मावर बोलतात, तुम्ही नाटकांवर बोलतात, तुम्हाला कोणताच विषय वर्ज्य आहे असं मला कधी जाणवलं नाहीये. तर कदाचित हे सगळं ऐकल्या पाहिल्याचा परिणाम की प्रश्न पडत जातात तुम्हाला आणि नंतर एकदम सगळं बदललेलं. मग कधी बहिणाबाई भेट्टेकडकडून, कधी कबीर भेटतो, कधी रुमी भेटतो, गालिब. एकतर आपल्याकडे एक सरसकट एकदम आस्तिक टोकाचा किंवा एकदम टोकाचा नास्तिक. मी काही गांधीवादी नाही की आता हे सगळं तुमच्या आयुष्यात घडलं. आत्महत्या करणं किंवा पळून जाणं दोनच पर्याय आहेत तुमच्याकडे. त्या स्पर्धेत मी पण होतो आणि मला पण सुरेश खरेंनी सांगितलं होतं की पहिलं नाटक मी तुला देईन, तू ये. आयुष्याचा एक बघण्याचा दृष्टिकोन जो असतो ना, समज नसेल मी नाही गेलो. आणि नंतर पण मला असं कधी वाटलं नाही की आपण मुंबईत जायला हवं होतं. मला काही गोष्टींचा त्याग करायला लागतो, मग त्या तुमच्या आवडत्या पण असू देत. मी सोडलं. 10-11 वर्ष मी थिएटर नावाच्या गोष्टीकडे वळलो नाही. मला आतून छान वाटतं. आणि तो जो तुकारामाचा संघर्ष आहे तो कळतो की अरे ते तर आपलंच आपल्याशी रे, कोण शत्रू आहे आपला, आपलंच आपल्याशी आहे. पण खरं नाटक जे आहे ना ते पुण्यातल्या सुदर्शनला आहे, ज्योत्स्ना भोळेला आहे, द बॉक्सला आहे, छबिलदासची एक चळवळ होती एकेकाळी. ह्या ज्या चळवळी आहेत ना, नाटक खरं तिथे व्यावसायिक नाटक ही गरज आहे. नवीन पिढी उत्तम सेन्सिबली नाटक करते. बरोबर. म्हणजे पुणे आता एक अत्यंत चांगलं केंद्र आहे प्रायोगिक नाटकाचं आणि तिथे खूप प्रयोग होत आहेत. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम निकले.